आजपासून मी एक नवी मालिका सुरू करीत आहे, तिचं नाव आहे नव्या करातील पोस्टकार्ड. आता काही वर्षापूर्वी आमच्या लहानपणी आमचं पत्र लोक लिहित होते, आम्ही लिहायचो. त्याच्यापेक्षा मोठा एनवलप होतो, तेवढे पाकिट, त्याच्यात 2-4 कागद, मोठं लिहायचं असेल नंतर त्याच्यात पुढं नसेल तर ते पाकिट होते आणि पोस्टकार्ड होते. परंतु आजचा जमाना असा आहे की पत्र लिहिण्याची सवय निघून गेली, ईमेल आले, SMS आले आणि मग कोणी कोणाला सहसा पत्र लिहित नाही. एक मोबाईल करतात, फोन करतात, SMS करतात. परंतु नव्या करामध्ये काही छोटे छोटे पोस्टकार्ड आहेत, छोटे छोटे पत्र आहेत. त्याच्यातलं एक पत्र, काही पत्र या सिरियल मध्ये आपण पाहणार आहोत. आणि आज जे पहिलं पत्र पाहू ते आहे पौलाचे फिलेमोनाला पत्र. एपिलोकास पत्र याच्या अगोदरचं आहे. एक छोटंसं पत्र आहे, छोटंसं जसं काही पोस्टकार्ड आहे, पण ते देवाच्या वचनाचा एक भाग आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे. आता जवळजवळ 6 वर्षापूर्वी संत पावलाचा शिरच्छेद होण्यापूर्वी सुवार्तेसाठी हे पत्र त्यांनी जेलमधून त्याचा जवळचा जिवलग मित्र, विश्वासार्ह बंधू फिलेमोन, जो कलस्से या गावाचा राहणारा होता, त्याला उद्देशून लिहिलेला आहे. आणि हे पावलाने लिहिलेलं सर्वात छोटंसं पत्र आहे, पण ते महत्वाचं आहे. एक पोस्टकार्ड आहे, कारण त्याच्यामध्ये कृपा आणि क्षमा हे काय असते ह्याचा उल्लेख आहे. आणि हे इसवी सन 60 ते 62 या दरम्यान लिहिण्यात आले. 60 to 62 AD, आपण 2010 मध्ये आहोत, पण 60 किंवा 61, 62 होतं या काळात लिहिलेलं आहे पत्र. आणि ज्यावेळेस त्यांनी हे पत्र लिहिलं त्याला माहिती नसेल की एक दिवशी छोटंसं पत्र जेलमधून एका व्यक्तीला लिहिलं. एक दिवशी पवित्र शास्त्राचा, देवाचा वचनाचा एक भाग, देवाचा वचनाचा एक भाग म्हटलं. आणि हे पत्रातला जो संदेश आहे हे प्रत्येक काळासाठी, प्रत्येक पिढीसाठी आवश्यक आहे. प्रत्येक लोकांसाठी, प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक देशाच्या, प्रत्येक ख्रिस्ती विधर्मी व्यक्तीसाठी. कारण तो संदेश आशेचा आणि देवाच्या कृपेचा संदेश आहे. आता कोणत्या काळात हे पत्र लिहिण्यात आलं होतं? आपण स्वतंत्र भारतात देशामध्ये जगत आहोत. बहुतेक जगामध्ये आपण पाहतो की बहुतेक देश काही वर्षापूर्वी जे गुलामगिरीत होते ते स्वतंत्र झालेले आहे. परंतु ज्या काळात पावलाने फिलेमोनाला पत्र लिहिलं तो नव्या काळाचा काळ असा होता की त्या काळामध्ये गुलामगिरी किंवा गुलामशाही होती. माणसं, बायका, स्त्रिया, पुरुष गुलाम म्हणून ठेवले जात होते, घरघडी कामाला. आणि ते 24 तास केवळ नौकर नव्हे तर गुलाम म्हणून असत. आज कोणाला गुलामगिरीत राहायला आवडत नाही, आज गुलामगिरी राहिलेली नाही. परंतु त्या काळातले वातावरण, त्या काळातली परिस्थिती अशी होती. आपण स्वतंत्र लोक आहोत म्हणून आपल्याला समजणं कठीण आहे की ज्याच्याविषयी हे पत्र लिहिलेलं आहे तो कशा वातावरणात, कशा मनस्थितीत, कोणत्या परिस्थितीत असेल, कोणत्या प्रकारच्या समाजात तो वावरत असेल. आता नव्या कराच्या काळामध्ये गुलामगिरी ही सर्वसामान्य गोष्ट होती, समाजातला एक भाग होता. 18व्या शतकामध्ये एडवर्ड गिबन नावाचे इतिहासाचे लेखक, एक ब्रिटिश हिस्टोरियन, यांनी त्या काळाविषयी वर्णन करताना असं लिहिलं की ज्या काळात पौलाने पत्र लिहिलं नव्या कराच्या काळात, त्या काळामध्ये there were 60 million slaves in the Roman Empire during the middle of 1st century. पहिल्या शतकामध्ये रोमन साम्राज्यामध्ये जवळजवळ 60 लाख गुलाम होते. आता विचार करा, 60 लाख म्हणजे काही थोडं, म्हणजे किती लोक गुलाम होते. गुलामगिरी किती प्रचलित होती. आणखी एका लेखकाने, त्या काळातल्या इतिहासाच्या लेखकाने असं लिहिलं की गुलाम तो स्त्री, पुरुष, तरुण, तरुणीचा तो एक व्यक्ती म्हणून त्याला वागवीत नसत
तर एक जिवंत हत्या, जिवंत वस्तू म्हणून त्याला वागणूक दिली जात असे. त्या व्यक्तीचं जीवन मरण मालकाच्या हातात असतं. इतकी भयानक परिस्थिती असते. अशा प्रकारची ती गुलामशाही होती, गुलामगिरी होती. आणि हे सर्वसामान्य होतं त्या काळात, तळागाळाच्या काळात. आणि असं सर्वत्र गुलामगिरी असताना देवाचा फोकस, देवाच्या आत्म्याचा फोकस एका छोट्याशा फॅमिलीवर, एका परिवारावर जातो. त्या फॅमिलीचा कुटुंब प्रमुखाचं नाव होतं फिलेमॉन. त्या फिलेमॉनाला त्यांनी दिलेले पत्र आहे. त्या फिलेमॉन नावाचा एक जो व्यक्ती होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. तो श्रीमंत होता आणि त्याच्या घरात गुलाम होते. आणि एक दिवशी असं झालं की एक गुलाम ज्याचं नाव होतं अनायसी, तो त्याच्या घरातून पळून गेला. आता बघा, गुलाम जर पळून गेला आणि जर तो सापडला तर त्याला दुसरी तिसरी काही शिक्षा नव्हती, तर मरणदंडाची शिक्षा होती. मरण मृत्यू हे ठरलेलं होतं. पण जर त्या माणसाने ठरवलं की त्याला मारून टाकायचं नाही, जीवन ठेवायचं, तर त्याच्या कपाळावर एक अशी खून केली जात होती जिच्यावर सर्व लोक त्याला पाहिल्यानंतर किंवा त्या बाईला पाहिल्यानंतर ओळखत होते की ही गुलाम पळून गेलेली होती. फ्युजिटिव्ह किंवा उपरी ही खून केली जात होती की ही पळून गेलेली, मालकापासून पळून गेलेली गुलाम होती किंवा पळून गेलेला गुलाम. आणि अशा व्यक्तीने उरलेलं आयुष्य जर मालकाने जीवन ठेवलं तर. आणि हा जो अनस्थित होता फिलेमॉनाचा गुलाम, त्याच्याविषयी पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. फिलेमॉन हा गुलामाचा मालक आहे, स्लेव्ह ओनर. त्याच्या घरात त्याचा हा गडी होता अनेसी, आणि त्याच्याबद्दल पौलाने लिहिलेलं आहे. आता हा अनेसी एक दिवशी पळून गेला त्याच्या मालकापासून. आपल्याला माहित नाही त्याने चोरी केली तर त्याला अनेक छळ सोसावा लागला का, काय कारण आपल्याला माहित नाही. पण निश्चितच त्याने पळून जाताना मालकाचं काहीतरी घेऊन गेला असेल आणि तो निघून गेला. आणि पळता पळतो तो दुसऱ्या गावाला, दुसऱ्या देशात जाऊन गेला. आता फिलेमॉन हा कलस्य इथे राहणार. तुला माहिती कलस्य काय असतो? कलस्य गावाचा राहणार होता. म्हणजे कलस्यवरून तो पळून गेला. आणि योगायोग बघा असा, देवाचं कार्य बघा कसं की रोम मध्ये पौल जेलमध्ये होता आणि देवाचा आत्मा त्या अनेसीच्या गुलामाच्या जीवनात कार्य करत होता. त्याला माहिती आहे. म्हणून आपण कधी असं समजायचं नाही की ती भांड्यावाली आहे, तो मोलकरीण आहे, तो आहे. देव कोणाला कधी कसं बदलेल, कसं त्याच्या तारणात आणेल ते कोणी सांगू शकत नाही. कोणी कोणाला कमी लेखायचं नाही. कोणी असं म्हणायचं नाही कोणाबद्दल की मला माहित आहे ही कधीच वळणार नाही, तो कधीच वळणार नाही. आज नाही वळली, 1 महिन्याने, 1 वर्षाने, 10 वर्षाने कोणाला देवाने निवडलेलं आहे ते कोणाच ठाऊक. आणि मग योगायोगाने असं झालं देवाच्या योजनेतून की पौल रोम मध्ये जेलमध्ये होता आणि हा अनेसिक गुलाम रोम देशात गेला. आणि एक दिवशी पौलाची आणि त्याची भेट झाली. आता तो सी ती कशी भेट झाली हे आपल्याला माहिती आहे. पण प्रेषणांच्या कृत्याच्या 28 अध्यायामध्ये जो उल्लेख आहे की पौल बरेच वर्ष रोमच्या जेलमध्ये राहिला. त्या ठिकाणी हा अनेसिक गुलाम त्याला. मग काय, पौलासारख्या प्रेषिताला भेटल्यानंतर ज्याला येशू ख्रिस्ताने दर्शन देऊन निवडले. माणूस कधी सेम होऊ शकतो? ज्याची देवाने भेट दिली, ज्याने देवाला पाहिलं, अशा माणसाचं दर्शन झाल्यावर माणूस कधी सेम आहे नाही. पौलाने त्याला सुवार्ता सांगितली आणि या गुलामाने त्या सुवार्तेवर
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो व्यक्ती झाला, तो ख्रिस्ताचा झाला हा गुलाम. आणि याचा उल्लेख 10व्या वचनामध्ये आहे. फिलेमोनाचं पत्र, फिलेमोनाला पत्र याचा अध्याय नाही का, छोटासा पोस्टकार्ड आहे. 10व्या वचनात पौल असं लिहितो की मी बंधनात असताना, म्हणजे मी जेलमध्ये असताना ज्याला जन्म दिला त्या माझ्या अनेसी मुलाविषयी तुला विनंती करतो. जन्म दिला म्हणजे जर आपण एखाद्याला सुवार्ता सांगितली आणि ती व्यक्ती जर प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळली तर त्याचा अर्थ असा की आपण त्यांना आत्मिकरित्या जन्म देतो. आपण त्याच्या आत्मिक आई वडील होतो. कसा योगा एक गुलाम माणूस ते टाकून गेला. ते गुलामाला काही समाजात स्थान नव्हतं, वाईट वागणूक होती, कामातून गेली त्यांना मारून टाकले जात होते पूर्ण मान. असा माणसाला पौलाने सुवार्ता सांगितली, त्याने कुशाल विश्वास ठेवला. पण एक प्रॉब्लेम ठेवला. तो प्रॉब्लेम असा, पौलाने सांगितलं की तुला देवाची सवय झालेला आहे. त्याने चौकशी केली की तो कोण काय, आणि त्याने सांगितलं की फिलेमोनाच्या घरी मी कामाला होतो. मग पौलाने सांगितलं की पळून आला, चोरी केली, परत तुझ्या मार्गाकडे गेला पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे आणि परत तू त्याच्याशी संबंध नीट केले पाहिजे. आणि पौलाने सांगितले मी पत्र देतो, तर तू त्याच्याकडे परत. आणि त्याने विचारलं की फिलेमोन, त्याने पोलीस कंप्लेंट केली असेल, तो शोधत असेल आणि त्याला माहिती की मी कसा होतो, मी किती क्रूर दुष्ट होतो, खरंच तो मला जेवण केली का, ती मारून टाकली, अशा शंका कुशंका याच्या मनात आल्या. आणि फिलेमोनाने तशी वागणूक त्या गुलामाला एनेसिसला देऊ नये म्हणून पौलाने हे फिलेमोनाला पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, आपण थोडक्यात बघू. पहिल्या वचनापासून मी वाचतो. आम्हास प्रिय असलेला व आमचा सहकारी फिलेमोन याला, म्हणजे फिलेमोनाला पौल त्याचा सहकारी, म्हणजे हा काही ऑर्डिनरी बिलीव्हर नाही, चर्च मेंबर नाही, तर तो देखील कार्य करणारा, सुवार्ता गाजवणारा एक महत्वाचा माणूस चर्च मधला आहे. आमची बहीण अप्रिया हिला आमचा सहसैनिक अर्खिप्प व तुझ्या घरातील मंडळी यांना, घरात मंडळी असते का, हो त्या काळात घरात चर्च होते, चर्च बिल्डिंग नव्हत्या, घरात लोक जमत असे एकमेकांच्या घरात, तिथं देवाची भक्ती करतात. म्हणतो घरातल्या मंडळी यांना ख्रिस्त येशूचा दास बंदिवान पौल व आमचा बंधू श्रीमंत यांच्याकडून. आता आपल्याला वाटतं की बाकीच्या नावं का गेली, तर ते आपल्याला उद्देशून आहे, त्यांना उद्देशून गेली. मग त्याला जर फिलेमोनाला लिहायचं, मग बाकीच्याचं नाव घ्यायचं काय कारण? त्याचं कारण हे की मंडळीतले ते कोणी जरी नसले, ते जग प्रसिद्ध जरी नसले, टीव्हीवर पेपरला त्यांच्या नावं नसले, ख्रिस्ती समाजात नावं नसले, तरी ते देवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तुमचं नाव, माझं नाव जरी पेपरला टीव्हीवर नसलं, आपण जरी जग प्रसिद्ध झालो नाही, तरी आपलं नाव स्वर्गात दिलेलं आहे. सैतानाला आपलं नाव पौलाने जर अशा लोकांना महत्व दिलं तर आपण मंडळीतल्या एकमेकांना महत्व नाही द्यायचं. तो म्हणतो की वचन 3 मध्ये की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुला कृपा व शांती असो. तुझी प्रीती आणि प्रभू येशूवरील तुझा पवित्र जनावर जो विश्वास, त्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थना सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे उपकार स्मरण करतो. म्हणजे रोज पौल ह्या लोकांसाठी प्रार्थना करायची. विचार करा, पौल प्रार्थना करायचा, आपण एकमेकांसाठी नाव घेऊन प्रार्थना करीत आहोत. तो म्हणतो की मी देवाचे आभार पण मानतो, तुमच्यासाठी प्रार्थना पण करतो, यासाठी की
तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफल व्हावे. म्हणजे ख्रिस्तासाठी जर तुला यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी ख्रिस्ती जीवन जगायचं असेल, यशस्वी सेवा करायची असेल, दैनंदिन विजयी जीवन जगायचं असेल, तर तुझ्यामध्ये, तुझ्या आत्म्यामध्ये प्रभूश्वर विश्वास ठेवल्यानंतर त्याने काय काय तुझ्या आत्म्यात तुला अगोदर ऑलरेडी दिलेलं आहे हे तुला समजलं नाही. ख्रिस्ती जीवन देवापासून मागणं नाही, पण काय दिलेलं आहे हे ओळखणं आणि ते बाहेर काढून ते वापरणं नाही. लोक मागतात आहे, मला सामर्थ्य दे, मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, मला हे दे, पण त्याने ते दिले आहे. तर आपला विश्वास नाही, आपल्याला पटत नाही, ते आपल्याला माहित नाही, तर माहीत व्हावं म्हणून पाऊल प्रार्थना करतो. आपण म्हणतो की प्रभू मी पापी आहे, आणि तो काय म्हणतो तुझ्यामध्ये काय चांगलं आहे याचं ज्ञान तुला पाहिजे. जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे, आत्मा शुद्ध झालेला आहे. शरीराने जर चुका पाप आपण करू, पण आत्म्यात आपण परिपूर्ण आहोत हे कळावं तो म्हणतो. आणि पुढं तो म्हणतो की तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व सांत्वन झाले, कारण हे बंधू माझ्या हातून पवित्र जनाच्या जीवाला, तुझ्या हातून पवित्र जनाच्या जीवाला विश्रांती मिळाली. पावलासारख्याला विवेकानंदासारखे लोक उत्तेजन देतात, विश्रांती देतात. किती विशेष आहे की देव कशा रीतीने कार्य करतो. तुमच्यासारखे लोक आमच्यासारखे उत्तेजन देऊ शकतात. हो, जेव्हा कोणी म्हणतं की ब्रदर हा संदेश खूप आशीर्वादी झाला, असं झालं तसं, अशा रीतीने देवाने कार्य केलं, ते काय असतं, हे उत्तेजन असतं. पाऊल म्हणतो की तुम्ही जे मला उत्तेजन दिलं होतो त्याच्याबद्दल मी तुझ्या आभार. फार फार महत्वाचा असतो सेवा करणं. सेवेचा त्रास आणि रात्रंदिवस जागरण आणि दिवसभर लोकांची प्रार्थना आणि भेट आणि हे करा, तिकडं जा, तिकडं जा, प्रवास करा, रिझर्वेशन नाही, तिकीट नाही, उभा राहा दिवसभर रात्रभर. अशा वेळेस कोणीतरी जेव्हा म्हणतात की खरंच आज देव तुमच्या बारे बोलतो, इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं की माझा सगळा सुखवा निघतो. एकदम एक नवीन स्फूर्ती, नवीन चैतन्य निर्माण होती नाही. कोणाकडे देवाने स्पर्श केला, कोणासाठी तरी हा संदेश आशीर्वादी संदेश, कोणीतरी त्याचे आभार. तर त्या पत्राची रूपरेषा अशी आहे, जर तुम्ही लिहित असाल तर वचन 1 ते 3 पाऊलाचा सल्ला, वेटिंग फ्रॉम पॉल. पहिला पॉईंट वचन 1 ते 3 पाऊलाचा सल्ला, आणि वचन 4 ते 7 पाऊलाचं फिरेमनाला वैयक्तिक उत्तेजन आणि फिरेमनाचं कौतुक. आपण एकमेकांचं कौतुक नाही करतो तर कोण करतो? देवाला ना ओळखणारे. मी जर तुम्हाला उत्तेजन नाही देणार, तुम्ही जर मला उत्तेजन नाही देणार, तो कोणाकडून अपेक्षा करायची? ज्यांना देव माहित नाही त्यांच्याकडून. ब्रदर आमच्यासाठी प्रार्थना करा, हे तर आम्ही रात्रंदिवस वर्षानुवर्ष ऐकत नाही. पण कोणीतरी जेव्हा म्हणतं की ब्रदर, अनेक वयस्कर वैद्य नागपूर मिटिंगला भेटली, इतकी खुश झाली, सगळ्यात खुश ती होती की कधीच्या गर्दीतून पुढे गेले, कधी मला भेटत सांगितली, परत एकदा ब्रदर आपली भेट झाली, मी खूप प्रभूचा आभार मानते. आणि प्रत्येक मिटिंगला ती असते. अकोल्याला होती, बडनेरला होती, अमरावतीला होती, यवतमाळला होती, मागच्या वर्षीला नागपूर मिटिंगला होती, आज पण होती. एकही मिटिंग म्हणजे. आणि मग ती काय म्हटली माहिती आहे का? मी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करते. आणि एकदम शॉक की वयस्कर वाईट माझ्यासाठी रोज प्रार्थना करते.
ह्या मिटिंगला नागपूरला येऊन खूप अडचणी आल्या म्हणे मला, पण मी विश्वास ठेवला तेव्हाने मला आपली भेट. त्या पहिल्याच मीटिंग मध्ये पहिल्याच भेटीत होती मीटिंग सार्थक झाली असं मला वाटतं. बाकी कोणी एक शब्द जरी नसता उपयोग निरंतर चालला. पाऊस म्हणतो की हे बंधू, तुझ्या भेटीमुळे तुझ्या उत्तेजनामुळे माझ्या जीवाला विश्रांती मिळालेली आहे. 7व्या वचनाच्या शेवटी तुझ्या हातून पवित्र जनाच्या जीवाला विश्रांती मिळालेली आहे. उत्तेजन फार महत्वाचं असतं. प्रार्थना करा सगळेच म्हणतात, पण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय ब्रदर हे फार थोडे जण म्हणतात. आणि जे असे म्हणतात ना ते मी नेहमी लक्षात ठेवत. पहिल्याने त्यांना त्यांचं नाव विचारत असतो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो की प्रभू तरी ते माझ्या चर्चचे नाही, माझ्या गावाचे नाही, पण तू कार्य करू. ते त्या सुवार्तेचा फळ आहे की त्या वचनाने तू कार्य केलेलं आहे. आणि तिसरा पॉइंट या लेटरच्या आउटलाईनचा असा आहे, वचन 8 ते 17 आपण वाचू. वचन 8 पासून, यास्तव जे उचित. आता बघा, पाऊस फिलेमोनला येतो. फिलेमोन हा एक विश्वासणारा आहे, त्याच्या घरात चर्च भरतो, त्याच्या हाताखाली गुलाम आहे, नौकर चाकर आहे, म्हणजे हा श्रीमंत माणूस आहे. आणि त्याचाच एक गुलाम पळून गेला, पाऊलाला भेटला, पाऊलाने सुवार्ता सांगितलं, तो वळले नाही. आणि पाऊलाला त्याच्याकडे त्याला परत पाठवायचा आहे. आणि हा म्हणतो मी जर परत गेलो तर तो मला मारणार नाही, तो मला शिक्षा देईल, पोलिसाच्या ताब्यात देईल. म्हणून पाऊल एकत्र. आणि मग आता तो काय म्हणतो बघा वचनात, यास्तव जे उचित ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव विनंती करणे मला बरे वाटते. तो म्हणतो मला अधिकार आहे, मी आज्ञा म्हणून सांगू शकतो, मी प्रेषित आहे, मी तुम्हाला देवाकडे आणलेला आहे, पण मी आज्ञा नाही करीत, ऑथॉरिटी नाही वापरीत, मी प्रीतीने प्रेमाने सांगतो. सगळ्याच गोष्टी ऑथॉरिटीने होत नाही. बरेचसे देवाचे सेवक पालन अधिकार वापरतात, नाही मी सांगतो असं झालं पाहिजे. आणि त्या कृष्णाने सांगतात की माझ्या मनातलं एकही माझ्या विरोधात माझ्या शब्दाबाहेर नाही. ही ऑथॉरिटी, अधिकार तर आहेच, पण प्रीती पण पाहिजे. तिथं पाऊल अधिकाराने सांगू शकतो की आता त्याचं परिवर्तन झालेलं आहे, मी त्याला देवाकडे आणलेला आहे, तू त्याला घरात ये. पण तो म्हणतो अधिकार नाही वापरणार, प्रीतीने मी तुला सांगतो. मी वृद्ध झालेला पाऊल, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले 6 वर्षानंतर पाऊलाचा शिरच्छेद झाला हेरोद सम्राटाच्या पाऊल. त्याच्या अगोदर हे लेटर गेलेलं आहे. पाऊल मोठा मी माझा वयस्कर माणूस प्रेमाने तुला विनंती करतो. काय विनंती करतो माहिती आहे? आणि आता ख्रिस्त येशूचा बंधवा वचन 10 मध्ये, मी बंधनात असताना म्हणजे जेलमध्ये असताना ज्याला जन्म दिला त्या माझ्या अनेक मुलाविषयी तुला विनंती करतो. एकेकाळी तो तुझा गुलाम होता, नोकर होता, तर त्याला मी दिवशी सगळं आणून त्याला जन्म दिला. माझा मुलगा झालाय, तुझा जरी नोकर गुलाम असेल, त्या मुलाबद्दल मी तुला देतो. आणि काय म्हणतो बघा, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. तो केवळ गुलाम नोकर होता, निरुपयोगी होता, कदाचित प्रामाणिक नसेल, तर तो म्हणतो आता तुलाही उपयोगी, मलाही उपयोगी. मी पण त्याला माझ्या सेवा घेऊ शकतो, आता तुझ्या पण कामाला येऊ शकतो. वचन 12, त्याला स्वतःला म्हणजे माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे, जसं काही माझा जीव तुझ्याकडे परत पाठवलेला आहे. याच्यावरून पावलाने फिलेमोनाने ठरवायचं की त्या गुलामाला कशी वागून द्यायची. गुलाम म्हणून वागून द्यायची, काही विश्वास आपला बंधू म्हणून वागवायचं, माणसं काढायचं, माणसं आठवायचं, तर खरंच त्याचा ख्रिस्तामध्ये स्वीकार करावा. तो म्हणतो माझा जीव म्हणून तुझ्याकडे पाठवला. पुढे सुवार्तेमुळे पडलेल्या बंधनात माझी सेवा तुझ्याबद्दल त्यांनी करावी, म्हणून त्याला केवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
मला वाटत होतं की मी जेलमध्ये आहे, म्हातारा वयस्कर झालेला आहे, हा एक तरुण आहे, मला मदत करेल, माझी सेवा करेल. पण मी त्याला तुझ्याकडे परत पाठवले. कारण तुझा गुलाम होता, तुझा दास आहे, तुझा नेता आहे. तरी तुझ्या संमती वाचून काही करणे मला बरे वाटले नाही. भाऊ हुकुमशाही नव्हता, काही काळात हुकुमशाही. हुकुमशाही ही चर्च मध्ये नसते, देवाच्या काळात नसते. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले जगातले राजे अधिकार करतात, तुमच्यामध्ये तसे नसणार आहे. आपण एकमेकाच्या अधीन आहोत. देवाच्या जोपर्यंत माणूस अधीन येत नाही ना, तोपर्यंत एकमेकाच्या अधीन. भाऊ म्हणतो की मी पाहिजे तर त्याला घेऊन घेऊ शकतो, पण तुझी संमती घ्यावी. तुझी जर इच्छा असेल तर मी माझ्या सेवेला ठेवील, तोपर्यंत तुझ्या सेवेला पाहतो. यासाठी तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा, तर खुशीने केलेला असावा. कदाचित तुझ्यापासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल, त्याने हिरवणी तुझी असेल. तो म्हणतो कदाचित देवाची योजना असेल, त्याने पळून का जावं, रोममध्ये माझ्या जेलमध्ये मी शिकाय यावं, कोणीतरी ओळखीचे असताना तिथं पावलाची का भेट व्हावी, पावलाने का त्याला सुवार्ता सांगावी, त्याने का विश्वास. हा जो योगायोग, हे जे देवाने नेमलेले योग, तो म्हणतो कदाचित हे व्हायचं असेल म्हणून तो तुझ्यापासून थोडा काळ वेगळा झाला, पण आता परत तो कायमचा तुझा होणार आहे. वचन 16, आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा अधिक म्हणजे प्रिय बंधू असेल. आता इथे थोडा दास समजू नको, तो ख्रिस्तात एक बंधू याचा गुलाम होता, गुलाम आहे हे विसरू, एक बंधू आहे ख्रिस्ताचा समाज. किती विशेष आहे. ख्रिस्तात माणूस आल्यानंतर आपण अडाणी, काही कम पॉश, गरीब का श्रीमंत हा भेद नाही. ते कोण कोणत्या हुद्द्यावर आहे हा विषय नाही. कोण नोकरीचं काम करतं, कोण काही किरकोळ काम करताय, हा भेद नाही ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये चर्चमध्ये आल्यानंतर आपण एकमेकाचे बंधू आणि भगिनी आहोत. तुम्ही कोणी असा, किती मोठे असा किंवा किती छोटे असा, आमेन. देव कशी वागणूक देतो आपण एकमेकांना दिली पाहिजे. जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत देऊ शकत. आपण म्हणतो की माझ्यापेक्षा कमी शिकले तर माझ्यापेक्षा गरीब आहे, आपण तशा रीतीने आपण घेऊन वागवतो बोलतो. तसं येशू ख्रिस्ताचं वागणूक देव जर त्या गुलामाचं तारण करतोय आणि त्याला जर त्याच्या राज्यात घेतोय, तर आपण का अशांना वेगळी वागतो. आणि मग पुढे तो म्हणतो मला विशेष प्रिय आणि तुला देह संबंधाने व प्रभू संबंधाने येऊन कितीतरी अधिक प्रिय व्हावे. यासह जर तू मला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार किंवा स्वीकार. जर तू मला मान देतोस, मी जर देवाचा पैसे समजतो, तर हा जो गुलाम तुझा आहे त्याचा तशाच रीतीने स्वीकार करतो. समजा मी जर तुझ्या घरी आलो, तो म्हणतो मला कसं तुम्ही स्वीकार, कसं याचा स्वीकार. म्हणजे त्याने काय केलं, कसं दुःख घेतलं, कसं पळून गेला, काय घेऊन पळाला हे विसरू एक बंधू म्हणून त्याचा स्वीकार. वचन 18, त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा त्याकडे तुझे काही देणे असले तर ते माझ्या खाती मान. असं पण नाही की जर तुमचं काही कर्ज असेल, पुरावे केले असेल तर ठीक आहे, मी ते फेड करतो. त्याला मोठं मन लागतं. आणि मन मध्ये कधी होतं माहिती आहे का? जेव्हा ते मन देवाच्या स्वामी, जेव्हा ते मन खरा पश्चाताप करतात, खोटं वर घडवित नाही, खरंच मनापासून देवाला शरण आहे. विना अट विना शब्द, जर देवाची भाषा न करता, जर देवाने एक केलं तर मी काय करेल, व्यवहाराची भाषा न करता आपण देवाला घालवतो. आणि देव आपल्या अटी शर्ती पूर्ण करणं काय बांधलेलं आहे.
पण जर देवाने केलं तर आम्ही ठेवतोय, तर आम्ही देवाला दर्शनासाठी. तरी तुमच्यापासून काही देवाचं कार्य वाढलं नाही. मी गेलो तर मी जर समजा गेलो तर माझ्यापासून देवाचं कार्य राहणार आहे का? मी जन्मापूर्वी त्याचं कार्य सुरू आहे. जगातून निघून गेल्यानंतर ते कार्य चालू आहे. सोच्याने माझ्यापासून जेव्हा आपण त्याला शरण येतो, त्याला ओळखतो ना, त्यावेळेस आपण ठीक आणि नंबर होतो, आपण आपला भाऊ ओळखतो की जे काही आहे त्याचा तो काही सांगावं लागत नाही. साक्ष द्या, त्याचे आभार आपण माणूस असा करणार असतो तिचा आभार नाही. आपण त्याने काय केलं त्याची साक्ष द्या. आपोआप खोटेपणा थांबवून माणूस सर्व देवाच्या मार्गात चालतो. तर पाऊल म्हणतो की जर त्याने काही नुकसान केलं असेल, काही पैसे विषय गाडीने करून घेतले असेल, जो काही खर्च असेल मी पण त्याला तो काही मागू नको, त्याला वाईट वापरून देऊ. ते माझ्या घराला मी येऊन ठेवले. याला म्हणतात क्षमा, याला म्हणतात कृपा. त्याने देवाचा कृपेचा अनुभव घेतला ना, तो दुसऱ्यावर कृपा करू शकतो. ज्याला देवाचा क्षमेचा अनुभव झालेला आहे ना, तोच दुसऱ्याला क्षमा करू शकतो. नाही तर तो म्हणतो तुम्हाला माहित नाही बघा तिने मला कशी वापरून दिली, ते माझ्याशी कसे वाटले. जेव्हा आपल्याला माहित होतं की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी किती छळ सोडताना काय केलेलं आहे, काही कारण नसताना त्याने स्वतः काही केलं, चूक काम केलेलं नसताना, तेव्हाच आपण दुसऱ्याची क्षमा करू शकतो. तेव्हाच असे वचन 19 हा माझा पावलाचा स्रोत दस्तुराचा लेख आहे, ते मी फेडी. तो मी रायटिंग मध्ये लेखी तुला देतो की मी ते फेडी, पण तू त्याच्याकडून काही घेऊ नको. तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. तू सुद्धा जे आहेस, तुला मी सुवार्ता सांगितली, मीच तुला आत्म्यात जन्म दिलेला आहेस. पण ते मी म्हणत नाही की मी तुला देवाकडे आणलं, मी तुझ्यावर उपकार केले, पण त्याच्यावर तू दया कर असं तो. किती विशेष आहे. हो बंधू, तुझ्याकडून मला प्रभूमध्ये लाभ व्हावा, माझ्या जीवनात ख्रिस्तामध्ये विश्रांती घे. तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिलेलं आहे, आणि मला ठाऊक आहे की हे सांगितल्याप्रमाणे तू अधिक करशील. अहो म्हणतो की मला गॅरंटी आहे, विश्वास आहे, मी जे तुला सांगतो लिहितो त्याप्रमाणे तो करणारच, त्याला घरात घेणारच, त्याला साठी वापरून घेणार. आणि म्हणून चौथा पॉईंट, तिसरा पॉईंट असा आहे वचन 8 ते 17 पौलाची विनंती किंवा कळकळीची दाद, वचन 8 ते 17. आणि चौथा पॉईंट वचन 18 ते 21 पौलाकडून एक वैयक्तिक आश्वासन किंवा वचन. God's personal promise, वचन 18 ते 21. आता बघा किती विशेष. आणि हे पत्र प्रेमात मिळाल्यानंतर तुम्हाला वाटतं का त्याने अनेस्थिमचा स्वीकार केला असेल? नक्कीच. तुम्हाला असं वाटतं की त्याने पावलाचं ऐकलं नसेल? त्यांनी आनंदाने अनेस्थिमला आनंदाने त्याला क्षमा केली असेल, कारण त्यालाही क्षमेचा अनुभव आहे. तो देखील येशू ख्रिस्ताचा दास. देवाने त्याच्यावर कशी कृपा केली याचा त्याला अनुभव होता. आणि आता त्याने पाहिले की देवाने माझ्या घरातल्या गुलामावर कृपा केली. म्हणजे आता एक कारच झालेला गुलाम माझ्या घरात काम करतो. निश्चितच त्याने त्याला मनाने स्वीकारला. आता ह्याच्यावर आपण काय शिकू शकतो? आता पौल आणि फिलेमॉन यांच्यामध्ये अनेस्थिम आणि त्याचा मालक फिलेमॉन यांच्यामध्ये पौल एक मध्यस्थ होता. पौल सांगतो त्याला तू तुझ्या मालकाकडे समेट कर, त्याला सांग मी पळून गेलो होतो, माझे क्षमा कर. आणि तो म्हणतो मी जर गेलो होतो तो मला मारत. म्हणजे पौल मध्यस्थी करीत
पौल एक मध्यस्थ आहे, मालक फिलेमोन आहे, गुलाम ओनेसिम आहे. त्याच्यावर त्या छोट्याशा पत्रावर काय धडा आहे? पहिला धडा हा की आपण प्रत्येक जण ज्या येशू ख्रिस्ताचे झालेलो आहोत ते एकेकाळी पापाचे शैतानाचे गुलाम. आपण गुलामगिरीत होतो. जर देवाची कृपा झाली नसती तर मी इथे नसतो, तुम्ही तिथे नसतो. आपण कुठं असतो, काय करत असतो देवालाच नाही. पण त्याची कृपा झाली, त्याचा अनुभव आला म्हणून आपण हे करतो. तर पहिला धडा हा की एव्हरी ख्रिश्चन वॉज वन्स अ स्लेव्ह अँड अ फ्युजिटिव्ह. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती एकेकाळी एक गुलाम, एक उपरी असा होता. आपण एकेकाळी उपरी असे होता. दुसरा धडा हा की आपला गुन्हा भयंकर मोठा होता आणि त्याची शिक्षा भयंकर होती. आपण पापी आहोत, देवाच्या गौरवाला अंतरलेला आहोत. आणि शास्त्र सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. म्हणून शिक्षा आपल्याला काय होती की मरण काय. देवाच्या दृष्टीने भयंकर म्हणजे गुन्हेगार, शिक्षेस पात्र, दंडास नरकास पात्र असले. आणि म्हणून आपण त्याच्यापासून कळत. कदाचित कोणीतरी इथे बसले असेल, कदाचित कोणी आज देवापासून कळत असेल. अनेक पळत पळत होता, आयुष्यभर पळत राहिला, पळून गेला गेला. अनेक दिवशी देवाने त्याला शोधले, पावला तो सापडला. आपण इथे काही पळत त्याने आपल्याला शोधलं, आपल्याला बदल. तर दुसरा धडा हा की our guilt was great and punishment was severe. आपला गुन्हा फार मोठा होता, देवाच्या दृष्टीने आपण पापी होतो, आपली शिक्षा फार मोठी होती. पापाचं वेतन किंवा शिक्षा मरण, मरणाचा लायक. पण काय झालं माहितीये का, पळता पळता गावोगावी एक दिवशी नेमकं तो रोमला पोहोचला. त्या जेलमध्ये गेला, कोणी कैदी ओळखीचा असेल का काय माहित नाही. नेमकं पावलाची त्याची कैदी, पावलाच्या द्वारे तो देवाकडे आला. पळता पळता जीवनामध्ये रिक्षा चालवता चालवता काही वर्षापूर्वी काहीतरी प्रॉब्लेम झाला, हाताचा झाला, काहीतरी झाला आणि आमच्याशी भेट झाली. देवाकडे कोणीतरी भेटतात, त्याच्याद्वारे आपल्याला येशू ख्रिस्त कोण, देव कोण याची ओळख होती. तेव्हा आपल्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होतो, काय आमचं जीवन होतं. म्हणून तिसरा धडा हा की देवाची कृपा ही आपल्यावर झाली. कृपेमुळे आपल्याला क्षमा मिळाली. का बरं क्षमा केलीच पाहिजे असं काय हक्क आहे का आपला? देवाने असं केलं का बरं नाही केलं? काय कोणता अधिकार आहे? काय हक्क आहे का? आपण देवाच्या दृष्टीने पापी आहोत, शिक्षेस पात्र आहोत. आशीर्वाद तर लांबचीच गोष्ट. का बरं करावं? का बरं प्रार्थना ऐकायला पाहिजे? नाही, पापाची शिक्षा द्यायला पाहिजे, नरकात जायला पाहिजे. पण देवाने आपला पुत्र प्रभू जगात पाठवला. आणि म्हणून पहिले तिथे 2:5 मध्ये लिहिलेलं आहे की देव आणि मनुष्याच्या मध्ये एकच मध्यस्थ आहे, First Timothy 2:5. Only one mediator between God and man. फिलेमोन आणि ओनेसिम यांच्यामध्ये एकच मध्यस्थ होता पाऊल. तसं देव आणि आपण यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, प्रभू येशू ख्रिस्त. देव शिक्षा देणार होता, तो वाट पाहत होता. कधी दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. त्याने आपली शिक्षा भोगली, त्याने आपल्या पापाची क्षमा केली आणि देवाला सांगितलं की हे पित्या त्याला क्षमा कर, त्याला नंतर ओळखलं. मी तिच्यासाठी जीव दिला, मी त्याच्यासाठी जीव दिलेला आहे. तू तिला शिक्षा देऊ, तू त्याला शिक्षा देऊ.
किती विशेष आहे. हे तीन महत्वाचे धडे आपल्याला शिकायला की आपण एकेकाळी गुलाम असे होतो, देवापासून पडत होतो जो आपला महाराज. दुसरा धडा असा की आपला शिक्षा आपला गुन्हा मोठा होता, शिक्षा मोठी होती, पण देवाने त्याच्या कृपेने आपल्याला मान केलेला आहे. जसा पावलाने अनेकसे गुलाम आणि किलेबंद त्याचा मालकांचा समेट केला, तसा येशू ख्रिस्ताने आपला, तुमचा आणि माझा देव पित्याशी, आपल्या मालकाशी समेट केलेला आहे. ही जी स्टोरी, हे जे छोटस पोस्टकार्ड आहे, त्याचा अर्थ आजच्या काळात जर कोणाला वाटत असेल की नाही पण ते तर पावलाने केले म्हणाले, माझा काय संबंध हा की जर ते शास्त्राचा, देवाच्या वचनाचा भाग आहे, तर देवाला प्रत्येक काळात तुमच्याशी माझ्याशी एक संदेश द्यायचा आहे. तो संदेश हा आहे. म्हणून परमेश्वर हे वचन आशीर्वादित करून हे पत्र पुन्हा पुन्हा वाचा. छोटस पोस्टकार्ड आणि ह्या मालिकेमध्ये आपण पुढच्या आठवड्यात आणखी एक पोस्टकार्ड पाहू, आणखी एक पोस्टकार्ड वाचू. पण ते पावलापासून नाही, ते योहानापासून, योहानाचे दुसरे पत्र. आणि ते पोस्टकार्ड जे छोटस आहे, नव्या काळात काही मोठे पत्र आहेत, कळेची काळात लिहिलेले लोकांना, काही छोटे छोटे पोस्टकार्ड पण अंतर्देशी. ते पोस्टकार्ड योहानाने दुसरे पत्र जे लिहिलं, ते त्याचा उद्देश काय, त्या पत्राचं काय कारण, त्याचा नाव लक्षात काय झाला, त्याचा उद्देश, त्याचं कारण असं आहे की कृपा आणि सत्य याच्यामधला, सत्य आणि प्रीती याच्यामधला बॅलन्स. आता काही लोक इतके प्रेम करतात, इतकी प्रीती करतात की ते कोणालाही घरात येऊ देतात. सगळे म्हणतात नाही, सर्व चर्च सारखे, सर्व ब्रदर सारखे, आम्ही त्यांच्या मिटिंगला जातो, त्यांच्या सर्व आहेत. प्रेम, आपण प्रेम केलं पाहिजे, एवढं प्रेम केलं पाहिजे की आपल्याला सत्य ओळखू शकत, खोट्यावरही प्रेम केलं पाहिजे. हा त्या पत्राचा उद्देश आहे की सत्य आणि प्रेम त्याच्यामध्ये बॅलन्स आपण कसा राखतो. कुठं ते बंधन आहे, कुठं ते लिमिट आहे, कुठं ते डिवायडिंग लाईन आहे. बॅलन्स बरं तुमच्या जीवनात तो समतोल नसेल. काही जण सत्य सत्य करून काही इतके कठोर नाही वागतात की ते प्रेमच करेल, सगळ्यात सांगतात नाही ते वाचत, ते पण चुकीचं आहे. एक तो सत्य सत्य करून दुसऱ्याला कठोर वागून दे आणि एका प्रेम प्रेम करून कोणालाही याच्यामध्ये बॅलन्स आहे. तो बॅलन्स पोस्टकार्ड आहे जे आपण पुढच्या रविवारी पाहू. दैवाक हे वचन आशीर्वादित करू. त्यावेळेस आपण सर्व उभं राहू आणि आपल्या देण्याने त्याचं आपल्यावर जर अशी वेळ आली